जे काही टेट भरतीला पेपरला जे काही प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा व्हिडिओ पहा मित्रांनो, या ठिकाणी नक्कीच आपल्याला तुमच्या मार्कामध्ये फायदा होणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार. यामध्ये आपण सगळे टाईप कव्हर केलेले आहेत पहा या ठिकाणी बघा. आणि सोबत आपण स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे मित्रांनो. या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली बघा. त्या लिंकवर क्लिक करून जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही नक्की जॉईन करा. त्याचबरोबर जे काही तुम्हाला पुस्तकं दिसते या ठिकाणी आपण लावलेले टेट भरतीसाठी ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करू शकता. त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही कमीत कमी बघा कशी पुस्तकं आहेत, काय आहेत, किती पानं आहेत. जर तुम्हाला आवडलं तर लगेच ऑर्डर करा. कारण की या ठिकाणी पहा त्यामध्ये सुद्धा शॉर्ट नोट्स आपल्याला दिलेल्या असतात. त्यामुळे ते पुस्तक सुद्धा तुम्ही बघू शकता. प्रॉडक्टवर क्लिक करून आणि व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी बघा लिंक सुद्धा आपल्या टेलिग्राममध्ये आपण दिलेली आहे. प्रश्न क्रमांक पहिला आहे, अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. इड लिंबू. मित्रांनो, इड लिंबूचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे. त्याचं बरोबर उत्तर बघा, आड दांड मात्र निर्गुणी मनुष्य याचं बरोबर उत्तर आहे. बरोबर. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, रुद्रावतार, रुद्राजी, 11 रुद्र, अत्यंत या ठिकाणी रागीट मनुष्य याचे काय आहेत बघा शब्द आहेत. त्याचबरोबर अनेक कोटीसार अति धनवार व्यक्ती. अनेक कोटीसार म्हणजे अति धनवार व्यक्ती. पुढचा प्रश्न मित्रांनो, अतिशय तापट माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. याला काय उत्तर आहे मित्रांनो, 11वा रुद्र याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी जर पाहिलं, कळीचा नारद म्हणजे लावालावी करणारा, कुंभकर्ण म्हणजे फार झोपाळू किंवा खादाड मनुष्य, खूप मंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा व्यक्ती. हे याचं काय बा बरोबर आहे. मेषपात्र म्हणजे काय? तर मित्रांनो, मेषपात्र म्हणजे बावळट मनुष्य. मेषपात्र म्हणजे बावळट माणूस. तर बघा, नाना फडणीस म्हणजे काय? कर्तबगार माणूस. खोगीर भरती म्हणजे निरुद्योगी माणूस. सुंदर स्त्रीला काय म्हणतात मित्रांनो? प्रमदा असं म्हणतात. काय म्हणतात? प्रमदा. पुढचा प्रश्न मित्रांनो, मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे, या ओळीमधील मऊ मेनाहून याचा ध्वन्यार्थ काय आहे? तर प्रेमळ किंवा दयाळू याचं बघायचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विजिगीषू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे. तर मित्रांनो, जिंकण्याची इच्छा करणाऱ्याला मित्रांनो विजिगीषू असं म्हटलं जातं. विजिगीषू म्हणजे जिंकण्याची इच्छा करणारा. नरसिंह म्हणजे उग्र आणि पराक्रमी व्यक्ती. चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो, पिंडीवरचा विंचू म्हणजे थोरांच्या आश्रयास असलेली दुष्ट व्यक्ती याचा अर्थ होतो. पापेचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती, हे या ठिकाणी चुकीचं आहे. पडत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती. आणि नरसिंह म्हणजे उग्र व पराक्रमी व्यक्ती. हे काय आहेत बघा, याचे बरोबर अर्थ आहेत, परंतु ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बघा, पापेचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती आणि पाण्याचे पितर म्हणजे रौडका, सडपातळ आणि दुबळा मनुष्य. प्रश्न क्रमांक 7 आहे, कावळा म्हणजे गोंडी भाषेमध्ये काय? तर काकड याचं बरोबर उत्तर मित्रांनो. काय? काकड. कावळा, काकड. अलंकारिक शब्द आणि त्यांची आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची पहा. बघा मित्रांनो, चुकीची जोडी जर या ठिकाणी जर पाहिली तर याची चुकीची जोडी बघा, ऑप्शन क्रमांक 2 इडलिंबू म्हणजे आड दांड मात्र गुणी व्यक्ती, या ठिकाणी चुकीची जोडी. बाकी बघा सगळ्या बरोबर आहेत. भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती. त्याच्यानंतर उपटसुंब म्हणजे पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती. आणि मेषपात्र म्हणजे कर्तृत्व शून्य व्यक्ती. बरोबर. इडलिंबू म्हणजे काय मित्रांनो? तर आड दांड मात्र गुणी व्यक्ती. बघा, याचा खरा अर्थ आहे मित्रांनो, आडदांड म्हणजे निर्गुणी व्यक्ती. बघा, गुणी नाही, निर्गुणी. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, चॅनल खूप आपल्या या ठिकाणी छोटे आहे आणि यूट्यूब फार मोठे आहे बघा. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नंतर तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे. मी तुम्हाला जास्त नाही मित्रांनो, फक्त 500 लाईक मागितल्यात आणि लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. त्यामुळे नक्कीच लाईक करा. पुढं काय मित्रांनो, अडणीवरचा शंख म्हणजे काय? तर मित्रांनो, उच्च पदावरील अपात्र व्यक्ती यालाच काय म्हणतात? अडणीवरचा शंख असं म्हटलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर बघा, अडेल तट म्हणजे आपलाच हेलका चालवणारा, याला आपण काय म्हणतो? अडेल तट असं म्हणतो. आपलाच हेका चालवणारा. अजगाळ. तर बघा, अजगळ म्हणजे निरुपयोगी व्यक्ती. अनेक कोटीसार म्हणजे धनवान व्यक्ती. नाही मित्रांनो, अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ याची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, रामशास्त्री म्हणजे स्पष्ट वक्ता, न्यायाधीश, एकदम बरोबर आहे. शिराळ शेठ म्हणजे रंगेल माणूस, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर शर्पखना म्हणजे कुरूप स्त्री, हे सुद्धा बरोबर आहे बघा.
आणि सरकारी पाहुणा म्हणजे भित्रा मनुष्य ही या ठिकाणी चुकीची, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे बघा. सरकारी पाहुणा म्हणजेच काय मित्रांनो, कैदी. आनंदीबाई म्हणजेच काय बघा, दुष्ट पातळ यंत्री स्त्री, बरोबर. विश्वमित्र म्हणजे अहमन्य मनुष्य आणि शेंदड शिपाई म्हणजेच काय, भित्रा मनुष्य, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मगरमिठी काय प्रश्न आहे बघा, मगरमिठी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 घट्ट पकड. मित्रांनो, मगरमिठी म्हणजे पक्की मिठी, कायम संबंध. बुचकळ्यात पडणे म्हणजे गोंधळून जाणे आणि पेचात पडणे वय. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर लंकेची पार्वती. मित्रांनो लक्षात ठेवा, हा प्रश्न भरपूर पेपरला विचारलेला आहे. अंगावर दागिना नसलेली स्त्रीला आपण काय म्हणतो, लंकेची पार्वती असं म्हणतो. गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत माणूस. त्याच्यानंतर पहा चंडिका. चंडिका म्हणजे रागीट आणि काजाक स्त्री. मित्रांनो या ठिकाणी पहा, आता आपल्याला क्विक रिव्हिजनसाठी फक्त 149 रुपयामध्ये आपण नोट्स या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तुम्हाला बघा या ठिकाणी मानसशास्त्र, मराठी व्याकरण, त्याचसोबत बघा इंग्रजी व्याकरण, हे जे काय टॉपिक आहेत बघा महत्त्वाचे क्विक रिव्हिजनसाठी आणि जास्त गुण देणारे, हे आपण या नोट्समध्ये ठेवलेले आहेत. नोट्स फक्त आपली 149 रुपयाला असणार आहे. जो काय स्क्रीनवर नंबर आहे बघा आपला 82 75 55 82 83, या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेला 149 सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉटसुद्धा टाकायचा आहे. त्वरित तुम्हाला या नोट्स दिल्या जातील. दिवस फार कमी आहेत आणि आपल्याकडे बघा आता पेपर जवळ आले आहेत. पहा दिवस कमी आणि अभ्यास जास्त झालेला आहे. क्विक रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचे नोट्स आहेत बघा. एकदा नजर फिरवा, नक्कीच तुमच्या या ठिकाणामध्ये मार्क वाढतील. पहा तर आत्ताच पाहिलं आपण लंकेची पार्वती म्हणजे दागदागिने नसलेली स्त्री. कैकई शिजोर म्हणजेच काय बघा, शिरजोर म्हणजे कजाक स्त्री. वाक्यामधील रिकामी जागा पर्यायातील योग्य अलंकारिक शब्दाने भरा. सतत भटकंती करणारा म्हणजेच काय मित्रांनो, तर पिंपळावरचा मुंजा, याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा बरोबर. पाचसरू म्हणजे वाटसरू. त्याच्यानंतर पायाची वाहन खालचे स्थान, बरोबर. आणि मग खलाशी म्हणजेच काय, चालाखीने केलेलं, या ठिकाणी पहा सारवासाव. लक्षात ठेवा, सारवा सारव. मग खलाशी म्हणजे चालाखीने केलेली सारवा सारव. पुढचा प्रश्न मित्रांनो, त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले, या वाक्यामधील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भगीरथ प्रयत्न, हे या ठिकाणी बरोबर आहे. पहा त्याच्यानंतर मित्रांनो, भीष्म प्रतिज्ञा म्हणजे अत्यंत खडतर प्रतिज्ञा. घाण्याचा बैल म्हणजे सतत कामाला जुंपलेला माणूस. द्रविडी प्राणायाम म्हणजे सरळ धोपट मार्ग सोडून आडमार्गाचा वापर करणे, बरोबर. यालाच काय म्हणतात, द्रविडी प्राणायाम असं म्हणतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, अत्यंत भोळा मनुष्य या अर्थासाठी अलंकारिक शब्द निवडायचा आहे. त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो, भोळा साम याचं करेक्ट आन्सर आहे. पहा लक्षात ठेवा, भोळा साम, बरोबर. गोगलगाय म्हणजे मित्रांनो निरुपद्रवी व्यक्ती, हे काय बघा गोगलगायचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा उपटसुम्म म्हणजे पोकळा अधिकार माजवणारी व्यक्ती. नंदीबैल म्हणजे स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते खरं म्हणणारा. पुढचा प्रश्न मित्रांनो, परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे गौरंगला हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल? तर मित्रांनो याचं उत्तर आहे 5 14वे रत्न. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आहे, 14वे रत्न, बरोबर. 14वे रत्न म्हणजे खूप मार देणे. त्याच्यानंतर बघा जमदग्नी म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य. गुळाचा गणपती म्हणजे कर्तृत्वहीन मनुष्य. कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर व्यक्ती. घटतच म्हणजे बघा कपटी मनुष्य. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, धर्मार्थ म्हणजे मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, यासाठी अलंकारिक शब्द निवडायचा आहे. तर याला काय म्हणतात मित्रांनो, सदावर्त. काय म्हणतात, सदावर्त असं म्हटलं जातं, मोफत जेवण. तर धर्मशाळा मित्रांनो, जे काही पाथस्थ आहे त्यांना विनामूल्य राहण्याच्या ठिकाणाला धर्मशाळा असे म्हणतात. त्याच्यानंतर पहा काकड आरती म्हणजे सूर्योदयापूर्वी देवाला करावयाची आरती, याला काकड आरती असं म्हणतात. खानावळ किंवा भोजनालय म्हणजे पैसे दिले असता जेवण मिळते त्या ठिकाणाला खानावळ किंवा भोजनावळ असं म्हटलं जातं. शुक्ल पक्ष ते शुक्ल काष्ट पक्ष नाही, शुक्ल काष्ट या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे? तर नुसतं लचांड याचा अर्थ आहे. पहा बरोबर. शुक्ल काष्ट म्हणजे उचापत, उठाठेव. त्याच्यानंतर उपद्याप, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लोडणे, काय बघायचं उत्तर आहे. शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतर 15 दिवस चांदणे असलेला पंधरवाड्याला काय म्हणतात, शुक्ल पक्ष असं म्हणतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे काय? तर झारीतील शुक्राचार्य, याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. काय, झारीतील
शुक्राचार्य. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, स्पष्टीकरण. शिराळा शेठ म्हणजे रंगेल किंवा चैनी माणूस. सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस. कांचन भाट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्या मुलीला देणारा बाप. बरोबर, कांचन भाट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणाऱ्या बापाला कांचन भाट असं म्हणतात. त्याच्यानंतर बघा, आडणीवरचा शंख या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल? तर उच्च पदावरील अपात्र व्यक्तीला या ठिकाणी असा शब्द वापरला जातो. आडणीवरचा शंख म्हणजे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती. अनेक कोटीसार याला काय म्हणतात? अति धनवान व्यक्ती. गाजरपारखी म्हणजे कसलीच पारख नसणारा व्यक्तीला गाजरपारखी म्हणतात. वान मूर्ती पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, वान नाही, वामन मूर्ती या शब्दाचा अर्थ काय आहे? तर ठेंगू मनुष्य. मित्रांनो लक्षात ठेवा, ठेंगू मनुष्य. कुबेर म्हणजे मित्रांनो श्रीमंत मनुष्य. खंक म्हणजे दरिद्री व्यक्ती. त्याच्यानंतर बघा, कफलक म्हणजे अत्यंत गरीब व्यक्ती. नवकोट नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्ती पहा. नगद नारायण म्हणजे काय मित्रांनो? कंगाल माणूस. कंगाल माणूस म्हणजे नगद नारायण. पुढचा प्रश्न मित्रांनो, खाली दिलेल्या प्रश्नामधील दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द निवडून त्याचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, दारिद्र्यनी. दारिद्र्यनी म्हणजेच मित्रांनो अक्काबाईचा फेरा येणे म्हणजेच दारिद्र्यनी. पावसाळी छत्र्या म्हणजे निरुपयोगी पण थोडा काळ टिकणारी वस्तू, याला पावसाळी छत्र्या म्हणतात. द्रौपदीची थाळी म्हणजे नेहमी गरज भागवणारे जांबुवंत म्हातारा म्हणजे अनुभवी नेता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी अलंकारिक शब्द आणि त्याच्या अर्थाची योग्य जोडी ओळखायची आहे. तर मधाचे बोट म्हणजे खोटी आशा, हे काय या ठिकाणी पहिलंच या ठिकाणी बरोबर आहे पहा. बरोबर. भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती. भिजत घोंगडे म्हणजे लांबणीवर पडलेले काम. मुक्तापणे म्हणजे वेडेवाकडे बोल. खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे बघा. कर्दनकाळ. कर्दनकाळ म्हणजे बघा क्रूर आणि उग्र व्यक्ती. नाजूक व्यक्ती म्हणजे गुलाबाचं फूल. श्रेष्ठ व्यक्ती यालाच ऐरावत असं म्हणतात. नरसिंह म्हणजे उग्र आणि पराक्रमी व्यक्ती. पुढचा प्रश्न मित्रांनो, कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता होईल? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, अतिशय उदार म्हणजेच कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार, दानशूर व्यक्ती. नवकोट नारायण म्हणजे मित्रांनो अतिशय श्रीमंत व्यक्ती. नरसिंह म्हणजे अतिशय पराक्रमी व्यक्ती. अक्काबाईचा फेरा बघा, एकदम दरिद्राची अवस्था येणे याला अक्काबाईचा फेरा म्हणतात. ज्ञानबाची मेघ. मित्रांनो काय बघा, ज्ञानबाची मेघ या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय आहे? तर निरुत्तर करणारी बाब याचं उत्तर आहे पहा. बरोबर. तुकाराम बुवाची मेघ म्हणजे गूढ व अनाकलनीय गोष्ट बघा, जे काही गूढ असतं किंवा आकलात न येणारी गोष्ट याला तुकाराम बुवाची मेघ असं म्हणतात. अशक्तसाठी या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 4, जत्कारू. लक्षात ठेवा, जर कातकुरू. लक्षात ठेवा. कोडगा म्हणजे बघा लोचट मनुष्य किंवा बेपर्वा. अलबत्त्या गलबत्त्या म्हणजे कुणीतरी क्षुल्लक माणूस. पाण्याचे पित्तर म्हणजे सडपातळ मनुष्य. घाशीराम म्हणजे अन्यायी माणूस. शुक्राचार्य म्हणजे कृश मनुष्य. पुढचा प्रश्न मित्रांनो, मायेचा पुत्र म्हणजे काय? तर कर्तबगार आणि पराक्रमी माणूसला या ठिकाणी मायेचा पूत असं म्हणतात. मायेचा पूत, कर्तबगार आणि पराक्रमी मनुष्य. त्याच्यानंतर आहे कवडी चुंबक. कवडी चुंबक या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो अत्यंत कंजूस वृत्तीची व्यक्ती, याला कवडी चुंबक असं म्हणतात. भांडणे लावीत फिरणारा याला कलीचा संचार असं म्हटलं जातं. अशक्त माणसाला बघा काडी पैलवान. दानशूर व्यक्ती बघा कर्णाचा अवतार. चिंगूस म्हणजे अत्यंत कंजूस. प्रश्न क्रमांक 35 आहे पहा, जमदग्री म्हणजे काय? बघा या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, अतिशय रागीट मनुष्याला हे म्हणतात. मूर्ख मनुष्य म्हणजे अकलेचा कांदा. अतिशय प्रिय मनुष्याला काय म्हणतात? गळ्यातील ताईद असं म्हटलं जातं. गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता होईल? तर कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, याला गंगाजळी असं म्हटलं जातं. बरोबर. डोळ्यातील असूर म्हणजे गंगा यमुना. दारात हत्ती झुलीत इतकी संपत्ती म्हणजे गजांत लक्ष्मी असं उत्तर आहे. पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे बघा. बाजार बुगणे. काय प्रश्न आहे पहा, बाजार बुनगे म्हणजे काय? तर कामाशिवाय जमलेली माणसे, यालाच बाजार बुनणे असं म्हटलं जातं. संख्येने जास्त परंतु बिनकामाचे, यालाच बाजार बुनगे असं म्हणतात. हिंगाचा खडा म्हणजे काय मित्रांनो? तर हिंगाचा खडा म्हणजे तल्लक माणूस. समजलं? भिस्तरा माणूस किंवा शेंदाड शिपाई. मूर्ख माणूस म्हणजे अकलेचा कांदा, उल्लू कपाट्टा आणि
चतुर साबजी. तल्लख माणूस म्हणजे बृहस्पती. विजिगीषू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे. तर जिंकण्याची इच्छा असलेल्याच काय म्हणतात, विजिगीषू असं म्हटलं जातं. बरोबर, विजिगीषू म्हणजेच जिंकण्याची इच्छा असलेला व्यक्ती. पुढचा प्रश्न मित्रांनो, अळवाचे पाणी या शब्दाचा अर्थ तर पहा अल्पकाळ टिकणारा, यालाच काय म्हणतात, अळवाचं पाणी. नेक्स्ट पहा अकलेचा खंदक. अकलेचा कांदा म्हणजेच काय, तर या ठिकाणी अतिशय मूर्ख माणूस म्हणजे याला शब्द आहे. कुबेर म्हणजे अतिशय श्रीमंत माणूस. त्याच्यानंतर चंदूलाल म्हणजे अतिशय चैनी माणूस. चंदूलाल म्हणजे अतिशय चैनी माणूस. पंकज या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो चिखलामध्ये जन्मलेला, याला पंकज असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, कुपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे, तर संकुचित वृत्तीचा या ठिकाणी उत्तर आहे, रागीट स्वभावाचा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उंबराचे फूल याचा अर्थ काय आहे, तर दुर्मिळ गोष्ट. याचं करेक्ट आन्सर आहे पहा, दुर्मिळ गोष्ट. उंबराचं फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू. मदनाचा पुतळा म्हणजे सुंदर व्यक्ती. इतश्री होणे म्हणजे शेवटात जाणे. नेक्स्ट आहे बघा गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर बघा कसली पारख नसलेला, याला आपण काय म्हणतो पहा, गाजर पारखी असं म्हणतो. कसली पारख नसलेला गाजर पारखी. गाजर पारखी मित्रांनो कसली पारख नसलेला. गडांतर म्हणजे भीतीदायक संकट. मंथरा म्हणजे बघा दुष्ट स्त्री. खंडाजंगी म्हणजे मोठं भांडण, याचं उत्तर आहे. अत्यंत मूर्ख माणूस याला काय म्हणतात, तर आकलेचा कांदा म्हणजेच मूर्ख माणूस. समजलं. वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द भरायचा आहे. सतत भटकंती करत राहणारा म्हणजेच काय, तर पिंपळावरचा मुंजा, याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा मखलाशी चालाकी केलेला सावरा सारो. पायाची वाहन खालचे स्थान, पायाची वाहन याला म्हणतात खालचं स्थान. योग्य स्थान बघा योग्य वस्तू. पाठस्थ म्हणजे वाट सुरू. स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजेच काय, तर मित्रांनो अमृत महोत्सव. लक्षात ठेवा 75 वर्ष झाल्यावर काय असतो, अमृत महोत्सव असतो. हीरक महोत्सव कधी असतो, तर 60 वर्ष पूर्ण झाल्यावर असतो. शताब्दी मित्रांनो 100 वर्ष पूर्ण झाल्यावर. सुवर्ण महोत्सव मित्रांनो 50 वर्ष पूर्ण झाल्यावर. रौप्य महोत्सव 25 वर्ष कंप्लीट झाल्यावर असतो. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे काय, तर मित्रांनो खोटे न ठरणारे शब्द. लक्षात ठेवायचं, यालाच काळ्या दगडावरची रेघ म्हणतात. घटोत्कच म्हणजे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे, तर कपटी मनुष्य मित्रांनो. लक्षात ठेवा कपटी. मूर्ख मनुष्य किंवा अकलेचा कांदा. कर्तृत्वहीन मनुष्याला आजागळ म्हणतात. हुशार व्यक्तीला बृहस्पती म्हणतात मित्रांनो. अटकेपार झेंडा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे, तर एखाद्या कार्यामध्ये गाठलेली परिसीमा याला अटकेपार झेंडा असं म्हणतात. अजात शत्रू या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे, तर शत्रू नसलेल्याला काय म्हणतात, अजात शत्रू असं म्हणतात मित्रांनो. बरोबर. अनेक कोटीसार म्हणजे अति धनवान व्यक्ती. अभिजात म्हणजे उच्च दर्जाचा. अजगाळ म्हणजे निरुपयोगी व्यक्ती. नेक्स्ट बघा गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे. गाजर पारखी म्हणजेच मित्रांनो मूर्ख मनुष्य. लक्षात ठेवायचं आपल्याला, मूर्ख मनुष्य. निरक्षण मनुष्य याला काय म्हणतात, अंगठाछाप किंवा अंगठेबहाद्दर. मूर्ख माणसाला अकलेचा खंदक. उदार मनुष्य म्हणजे कर्णाचा अवतार, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखायची आहे. कर्णाचा अवतार, उदार मनुष्य या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर वाघिणीचं दूध म्हणजे अंगात शौर्य उत्पन्न करणारी गोष्ट. बजपुरी म्हणजे गोंधळाची स्थिती. नगद नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्ती का नाही मित्रांनो. नगद नारायण म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर नवकोट नारायण म्हणजे असतं अत्यंत श्रीमंत व्यक्ती, नगद नारायण नाही. अलंकारिक शब्द आणि त्याच्या अर्थानुसार चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा सुधोपसुंदी म्हणजे दोघा भावामधील भांडण, बरोबर आहे. पिंपळावरचा मुंजा म्हणजे कायम भटका माणूस, बरोबर आहे. चंद्रमौळी घर म्हणजे अतिशय श्रीमंत, चंद्रमौळी घर हे चुकीचं आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा चंद्रमौळी घर म्हणजेच गरिबाचं मोडकं तोडकं घर, याला असं म्हणतात, अतिशय दारिद्र्य. चंद्रमौळीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखायची आहे. तर पापेचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती, हे काय बघा चुकीचा अर्थ आहे पहा. बाकीचे बघा पिंडीवरचा विंचू म्हणजे थोराच्या सोबत राहायचं आणि त्यांना दुष्ट म्हणजे त्यांच्याशीच गद्दारी करायची. पडत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती. नरसिंह म्हणजे उग्र आणि पराक्रमी व्यक्ती. दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखायचा आहे. पाण्याचं काम म्हणजे मित्रांनो घागरगडचा सुभेदार, बरोबर. त्याच्यानंतर बघा
फुकटचा फौजदार म्हणजे उगाच उठाठेव करणारा. भिकेचे डोळे म्हणजे अत्यंत गरिबी आणणारं वर्तन. मानाचे पान म्हणजे सन्मानदर्शक वस्तू. त्रिशंकू म्हणजे काय? तर मित्रांनो अध्यांतरीला त्रिशंकू असं म्हटलं जातं. बघा त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे धड ना तिकडे म्हणजे अनिश्चित अवस्थेत असणारा. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे किंवा अयोग्य आहे? तर या ठिकाणी मित्रांनो 25 वर्ष झाल्यावर आपल्याला माहिती आहे रौप्य महोत्सव असतो, 50 वर्षाला सुवर्ण असतो, 75ला मित्रांनो हिरक नसतो, 100ला शतक असतो, तर 75ला मित्रांनो आताच पाहिलं आपण काय असतं अमृत महोत्सव असतो. अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. भद्रेश्वर दीक्षित म्हणजे या ठिकाणी मध्यस्थी एकदम बरोबर आहे. विश्वामित्र म्हणजे अहमन्य मनुष्य ही सुद्धा बरोबर आहे. बोंबल्या गणेश म्हणजे भोळा माणूस ही या ठिकाणी चुकीची मित्रांनो. बिलवरी कित्ता म्हणजे अक्षराचे नमुनेदार वळण. तर मित्रांनो बोंबल्या गणेश म्हणजे नेहमी अमंगळ बोलणारा. मारुतीचं शेपूट याला आपण म्हणतो मित्रांनो लांबत जाणारे काम. बरोबर. चर्चेला ऊत येणे म्हणजे खूप चर्चा होणे. विंचवाचे बिराड म्हणजेच काय? तर या ठिकाणी बघा मागे पुढे कुणीच नसलेलाच आपण विंचवाचे बिराड म्हणतो. शुभ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? तर धडधाकड पण निर्बुद्ध व्यक्ती यालाच काय म्हणतो? अलंकारिक शब्दाचा असं अर्थ म्हणतो. नेक्स्ट पहा उंटाचे पिल्लू. काय प्रश्न आहे पहा. उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगायचा आहे. तर क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट यालाच उंटाचा पिल्लू असं म्हणतात. उंटावरचा शहाणा याला काय म्हणतात? कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा. अळवावरचे पाणी म्हणजे क्षणभंगुर गोष्ट. पाण्यावरील बुडबुडा सुद्धा क्षणभंगुरच गोष्ट आहे. पुढचं आहे मित्रांनो कसलीही पारख नसलेला. यासाठी बघा गाजर पारख हे उत्तर बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा घाण्याचा बैल म्हणजे सतत कामाला झोपलेला माणूस. अंगठाछाप म्हणजे निरक्षर मनुष्य. चरपट पंजरी म्हणजे पालदाळ किंवा निरर्थक आणि लांबलचक भाषण. पागा या शब्दाचा अर्थ काय आहे? तर बघा घोड्यांना ठेवण्याची जागा याला पागा असं म्हणतात. खेळाची जागेला क्रीडांगण म्हणतात. गायीला ठेवण्याची जी काय जागा आहे त्याला गोठा म्हणतात. वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द लिहायचा आहे. अपार धनसंपत्ती असणारा याला नवकोट नारायण असं म्हणतात मित्रांनो. नवोढा म्हणजे नववधू. नाना फडणवीस म्हणजे हुशार आणि पराक्रमी मनुष्य. अरुण्य रुदन या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय बघा? अरुण्य रुदन. तर निष्फळ बडबड किंवा निष्फळ व्यर्थ याचं उत्तर आहे बघा. निष्फळ व्यर्थ. समजलं. मोठ्याने केलेले दुर्लक्षित आक्रोश. निरुपयोगी उपदेश. चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड असती. कलागती म्हणजे जोरदार भांडण. नेक्स्ट बघा भाड्याचा बैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? तर बघा खायला न देता कामाला जुंपलेला. बरोबर. गाड्याचा बैल म्हणजे मोबदला न देता काम करून देणारा. घन या शब्दाचा खालीलपैकी अर्थ काय होतो? तर संकट याचं उत्तर आहे मित्रांनो. बरोबर. घन या समानार्थीला मेघ 6 बाजू असलेला किंवा हातोडा निबिंडा असं म्हणतात. आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. योग्य अलंकारिक शब्द निवडायचे आहे पहा. पाण्याचं काम याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. 149 वाली PDF तुम्ही नक्की घ्या मित्रांनो. अतिशय उपयोगी PDF असणार आहे. त्यामुळे नक्की PDF तुम्हाला घ्यायची आहे.